सो हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सगळे? तर श्री स्वामी समर्थ. आणि हा माझ्या आईकडचा पूर्ण व्लॉग आहे जो मी 15 दिवसात एन्जॉय केला आहे. तर आम्ही गेलो होतो एका ॲक्वारिझमला फिरायला. सो आधी आम्ही जाऊन आलो होतो. माझं बाळ काहीतरी 10 महिन्याचं होतं. त्यानंतर आम्ही 2.5-1 वर्षांनी गेलो आहे. तर एन्जॉय केला आणि म्हटलं जाऊया आता. तर माझी अचानक तब्येत मध्येच बिघडली, म्हणजे त्रास झाला प्रवासाचा. त्यानंतर नाश्ता करायचे सकाळी बाहेर पडलो होतो. सो मुलांना आणि आम्हाला पण भूक लागली होती, तर तिथे आम्ही पिझ्झा, मॅगी, थंड असं सगळं ऑर्डर केलं. तर एका ठिकाणी कुपन काढायचे होते आणि दुसऱ्या ठिकाणी ते रिसीव करायचं होतं. त्यामुळे गर्दी असल्यामुळे आणि नॉनव्हेजचे डे असल्यामुळे गर्दी होती भरपूर, तर वेळ लागला. त्यानंतर आम्ही भरपूर फिरलो तिथे, नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही गेलो पूर्ण फिश स्पा बघायला. तो पण ब्लॉग आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आणि त्यानंतर बघायचं पिझ्झा खातानाचं एन्जॉयचं, म्हणजे तिचं गेल्या ठिकाणी तिला पिझ्झाच हवा असतो. तर तो पिझ्झा तिने घेतला आहे. आणि त्यानंतर बघा ॲक्वारिझममध्ये कसे चांगले चांगले स्पॉट आहेत आणि मस्तपैकी त्यांनी म्हणजे छान वाटेल त्या ठिकाणी आणि सुंदर असं वातावरण निर्माण केलं आहे, जे लोकांना बघून भावतं आहे मनाला. एका ठिकाणी गेलो होतो पण आम्हाला आवडलं नाही ते ठिकाण, सो आम्ही लगेच आलो. त्यानंतर बघा फिश स्पामध्ये पूर्ण एसी, असं बाहेर पडावंसं वाटत नव्हतं कारण बाहेर पूर्ण गरमी होती. तर वेगवेगळ्या तऱ्हेचे फिश आहेत, तुम्ही नक्की भेट द्या जर जवळपास कुठे असाल तर. आणि त्यानंतर बघा मी एकटीच फिरत होती व्हिडिओमध्ये, मिस्टरांना काय व्हिडिओमध्ये यायला इंटरेस्ट नसतो. आणि त्यानंतर भरपूर फिश आहे तिथे बघा वेगवेगळे. आम्ही त्यांना खाऊ घातला होता घेऊन, तर म्हणजे त्यांचा जो काही फिशचा खाऊ असतो तो आम्ही घेऊन घातला. त्यानंतर भूक लागली, 1:30 वाजला होता आणि म्हटलं जेवणाची ऑर्डर द्यायला जाऊया. सो जेवणाचं ऑर्डर केले. मुलीने घेतले प्रॉन्स थाळी, मी घेतलं होतं चिकन थाळी, मिस्टरांनी बांगडा थाळी घेतली होती. आणि त्यांचं असं होतं की थंड पेय पिऊन म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे थंड पिऊनचं पोट भरलं होतं. तर संध्याकाळी आलो, सकाळी जाऊन त्यांनी एका ठिकाणी मच्छी आणली होती, ती संध्याकाळी मी साफ केली. ते झालं आणि दुसऱ्या दिवशी मग परत माशाची कढी वगैरे, मासे आणलेले. त्याच्यानंतरच्या 2 दिवसानंतर मी 2-3 दिवसाचा व्लॉग एकत्र केला आहे. तर सगळं पाणी आले, नळाला पाणी आल्यामुळे ते भरायचं होतं. त्यानंतर सगळी कामं झाली, उरकली आणि म्हटलं फिरायला जाऊया संध्याकाळी. तर आमच्या इकडे असंच आमचं एक छोटं बाग आहे आईकडे, तिथे आम्ही बहिणी मिळालेलो, आमची मुलं असं एकत्र फिरायला गेलो होतो. एन्जॉय भरपूर केला, रील्स केले, व्हिडिओज काढले, तुम्हाला रील्स दिसतील. तर व्लॉगमध्ये भरपूर काय करायचं होतं, पण दिवस बराबर संपले कारण आईकडे आल्यावर कामातच दिवस संपतात आणि गप्पामध्ये भेटलो की एवढ्या गप्पा होतात की काय कळत नाही वेळ कसा जातो आहे. रात्रीचे 12-1 कसे वाटतं ना. आपल्या घरी असलो सासरे की काम करून झोपण्यातच वेळ कधी मिळत नाही आणि दिवस संपला तरी कामं तशीच असतात. पण आईकडे आल्यावर भरपूर एन्जॉय केला, मुलांनी एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्ही बघा असंच ठिकाणी, म्हणजे त्यावेळी आम्ही ते शेती पिकवत होतो. ह्या जमिनी आता अशाच खराब झालेल्या आहेत, तशाच पडून आहेत जमिनी. आता काय कोण शेती करायला बघत नाही. ही माझी मोठी बहीण आहे आणि तिची 2 मुलं. आणि त्यानंतर बघा आमचं रील काढायचं काम होतं, पण मुलं काय सारखं करायला देत नव्हती, मध्ये मध्ये काय नाही काय करत होती. त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक पण येतात गाण्याचं, इकडे पण कुठेच शांतता नाही, सो मला असा म्युझिकमध्ये आवाज येतो आहे. त्यानंतर बहिणीने म्हटलं पोळ्या काढूया, म्हणून ते पोळ्यांचं पीठ घातले रात्री, कारण गरमी असल्यामुळे पीठ भरपूर येतं आहे. सो भरपूर पोळ्या केल्या. म्हणजे दोन्ही बहिणी बाहेरची कामं गेली, मी घरातलं काम केलं. तर त्यानंतर काय म्हणतात चवळीचा तो लाल फजावाचा रस्सा केला पोळ्यांसोबत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू.